म्हणतं की पुरुषांच्या डोळ्यात सहसा पाणी येत नाही. आज मी माझ्या नवऱ्याला रडताना बघितले. ते कोणत्या कारणावरून तुम्हाला पुढे सांगतेच. सकाळी उठल्या उठल्या आधी लेकीचा टिफिन पॅक केला. तिच्यासाठी खूप दिवसांनी आज पोहे केले होते आणि तिला पोहे आवडतात. टिफिन पॅक करून तिला रेडी केलं आणि तिला शाळेत सोडायला निघाले. आज भूषण घरी होता म्हणून तोही म्हणाला की मीही येतो सोडायला. प्राव्याची स्कूल चालू झाल्यापासून भूषण कधीच तिला सोडायला आला नव्हता आणि आज पहिल्यांदा तो येत होता. इकडे ना रोज मी हिला चालत घेऊन जाते. आज डॅडा तिला घेऊन चाललाय म्हणून मॅडमचे नखरे बघा. मला उचलूनच घे म्हणून जिद्द करायला लागली आणि डॅडा लेकीचा शब्द तर पडूनच देत नाही. लगेच उचलून घेतलं आणि आम्ही स्कूलपर्यंत पोहोचलो. आणि प्राव्या जशी आत गेली ना तशी ती रडायला लागली आणि तिने भूषणकडे बघितलं आणि ती रडली म्हणून भूषणही रडला आणि मला म्हणाला यापुढे मी तर नाही बाबा तिला स्कूलमध्ये सोडायला येणार. 2 तासानंतर आम्ही पुन्हा तिला घ्यायला निघालो. तिकडे गेल्यावर प्राव्या मस्त हसत हसत स्कूलमधून बाहेर आली आणि डॅडाच्याही चेहऱ्यावर स्माईल आली. त्यानंतर आम्ही तिथूनच तिच्यासाठी डॉक्टर्स डेचा कॉस्ट्यूम घ्यायला निघालो, कारण तिच्या स्कूलमध्ये उद्या डॉक्टर्स डे सेलिब्रेट करणार आहेत. टिफिन उघडून बघितला तर मॅडमने काहीच खाल्लं नव्हतं. तिच्या डॉक्टरचा कॉस्ट्यूम घेऊन घरी आलो आणि त्यानंतर तिने स्कूलमध्ये म्हटलेलं गाणंही मला म्हणून दाखवलं. ओके. रात्री छान तिला भाजी आणि भाकरी भरवली आणि भूषण इकडे तिचं डॉक्टर्स डेला लागणारं सामान शोधत होता. चला, आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आणि हो, आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.